काय दृश्य आहे हे? मी एकटी गडावर माझे अश्रू थांबवते आहे आणि जिला काहीच दुःख नाही तिचे तुम्ही अश्रू पुसता आहात। माळसा, तू इथे का? आश्चर्य वाटलं मला इथे पाहून? नाही, अगदी योग्य वेळी आली आहेस तू। मी तुम्हाला गडावर घेऊन जायला आले आहे। देवी, आत या जी। संस्कृतीच्या काही खुणा शिल्लक आहेत तर अजून। आज मला पाहायचाच आहे हा वाडा, की माझ्या पतीलाच काय सगळ्यांना इथे येण्याची ओढ असते। माळसा, मी तुम्हाला गडावर घेऊन जायला आले आहे आणि आपण गडावर गेल्यावर आपल्या कक्षात निवांतपणे आपलं बोलणं होईलच। आज मला हिच्याशी बोलायचं आहे, तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की कृपया मला आणि तिला बोलू द्या। बर, मी बाहेर थांबतो। नाही, मला तुमच्या देखत बोलायचं आहे। अजामेळ, देवी, तुम्हासनी बोलायचं आहे, चांगलंच आहे। बर, माया बानूला तुमच्यासारखं बोलता येत नाही जी, तिला जरा सांभाळून घ्या। म्या हाय बाय। माळसा, काय बोलायचं आहे तुला? या रानात राहणाऱ्या स्त्रीने माझ्या आराध्याला वचनात बांधून ठेवलं, तरी मी गप्प बसले। राजसभेत बोलवून हिला शासन केले नाही हे हिचे भाग्य आहे, पण आता तर मला बोलू द्या। पतीला परमेश्वर मानून त्याच्या पायाशी नतमस्तक व्हायचं सोडून हिने त्याच्या भोळेपणाचा लाभ घेतला। ह्याला प्रतारणा म्हणतात हे ठाऊक नाही वाटत हिला। ह्यात प्रेम नव्हतं, भोळ्या देवाने भक्ताची इच्छा पूर्ण करायची म्हणून घेतलेला निर्णय होता हा। प्रेम असं कटकारस्थान करून नाही मिळत। म्या कुठलं कारस्थान नाही केलं, मला माझ्या देवांसंग राहायचं होतं म्हणून म्या हे वचन मागितलं। आम्हासनी भेटता येईना म्हणून मला हे करावं लागलं। तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुला नेहमीच काहीतरी करावं लागलं आहे, हे ध्यानात ठेव। पण ते कधीही पूर्णपणे यशस्वी झालं नाही। देवांना इथे थांबवून घेतलं म्हणून काही दिवस माझ्या जीवाची उलाढाल झाली, पण मी हार नाही मानली। आज सूर्यास्त आधी देव गडावर असते आणि तू इथे। माळसा, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या इथे मला कोणताही वाद नकोय। तुम्हाला हिची काळजी वाटते आहे? तुम्ही जे म्हणत होतात ते बरोबर आहे, हे राजसभेत घडायला हवं।
हिने अपराध केला आहे, हिचे शासन तिला मिळायला हवे आणि तो न्याय मी करेन. त्याची काहीच आवश्यकता नाही, कारण ही व्यक्तिगत गोष्ट आहे. मग मला बोलू द्या. का थांबवत आहात मला? तुम्ही या वचनाला नाही म्हणू शकला असतात. या सत्य असत्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कोणाला वचन द्यावे आणि कोणासाठी त्याग करावा याचा तुम्ही एकदा व्यावहारिक विचार करायला हवा होता. परंतु माझा तो स्वभाव नाही. बरं, मग मी हिच्याशी बोलते. काय साध्य केलंस तू हे सगळं करून? स्पर्धा करतेस तू माझ्याशी? विसर पडलाय तुला की मी म्हाळसा आहे. माझ्या पतीला, माझ्या आराध्याला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न जर कोणी केला तर माझ्या आत उसळलेल्या ज्वालामुखीला मी जाग करेन. आणि त्यातून काय विध्वंस होईल हे मलाही सांगता येत नाही. हा विध्वंस नको व्हायला म्हणून मी नेहमीच काळजी घेत आलेलो आहे. परंतु एक दिवस असा येईल तेव्हा मी तुला थांबवणार नाही. ध्यानात राहू द्या, नाहीतर दर 5 वर्षांनी महायज्ञ गडावर होतो याचे विस्मरण तुम्हाला झाले नसते. मला त्याचे विस्मरण नव्हते. हो, पण तुम्ही स्वतःहून महायज्ञासाठी आला नाही. तुम्हाला संदेश पाठवूनही तुम्ही नाही असं सांगितलं. म्हाळसा, भृगु ऋषींनी तुला जे संकेत दिले होते ते तू समजून घ्यायला हवे होतेस. या यज्ञात श्री खंडेरायांची उपस्थिती अनिवार्य आहे, कारण या यज्ञात शेवटची आहुती तेच टाकतील आणि मग हा यज्ञ संपन्न होईल. म्हणूनच मला इथे यावं लागलं. हिला मी कोण आहे आणि माझे स्थान काय आहे हे दाखवून द्यायचे होते. माझ्या संसारात नको असताना तू आलीस. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, हे साम्राज्य माझे आहे. या सिंहासनावर माझा अधिकार आहे. श्री खंडेराय माझे पती आहेत. तू कसली तरी भूल पाडून माझ्या पतीला माझ्यापासून दूर करण्याचा आणि मला एकटं पाडण्याचा कट केलास, पण मी त्यात तुला कधीही यशस्वी होऊ देणार नाही. का आज का गप्प आहेस तू? बोल. कसं बोलशील? उत्तर नसेलच तुझ्याकडे. देवांना बांधून ठेवण्याचा तुझा कट आज मी उधळून लावणार आहे. ब्रह्मांडाच्या साक्षीने हा हात हातात घेतला आहे. तुझ्या देखत माझ्या पतीला मी गडावर घेऊन चालले आहे. माझी कुणीही वाट अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचे प्राण घेईन. आणि तुम्ही एक क्षण जरी इथे थांबलात तरी मी जिवंत राहणार नाही. देवी, आज सगळीकडे किती प्रसन्न वातावरण आहे. म्हाळसा आणि श्री खंडेरायांची भेट होणार आहे
ह्याचा मला देखील खूप आनंद झाला आहे. तुम्ही त्यांना आश्वस्त केल्यामुळे त्यांना किती बरं वाटलं. परंतु आता त्यांची आणि श्री खंडेरायांची भेट होणार. श्री खंडेरायांचं गडावर भव्य स्वागत होणार. गडावर त्यावेळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असेल. गडावर प्रसन्न वातावरण असेल, परंतु बानूला मात्र ह्याचं वाईट वाटणार. देवी, ह्यात आता कोणीतरी दुखावलं जाणारच. त्यावर मार्ग काय? ह्यावर एकच मार्ग आहे. कोणता? ज्यासाठी हे सारं घडतं आहे तोच. म्हणजे त्यांना त्यांच्या गतजन्माचं स्मरण व्हावं असं तुम्हाला म्हणायचंय तर? हो, मला हेच म्हणायचं आहे. आता लवकरात लवकर म्हाळसा आणि बानू यांना त्यांच्या गतजन्माचं स्मरण व्हावं. त्यामुळेच त्या दोघी जवळ येतील. ओ चौडप्पा, वापरीच्या करत नव्हतो का? राघोबा कसा नाही दिसला? तो काय चाललाय मोर? अरे होय की, चल विचारू त्याला काय झालंय. अरे राघोबा, हा? अरे ध्यान कुठे आहे तुझं? गणोबा, अरे ध्यानच नाही बघ. तेच विचारायचं होतं. काय? अरे देवीने काही सांगावा धाडला की नाही? नाही. नाही. अरे परत आता काय झालं हे तरी ठाव आहे का नाही तुला? अहो, देवी, बानाई आणि देव बोलत होत तत. मी म्हणलं आपण थांबून काय करायचं, म्हणून आलो निघून. आता आपण वाट बघू देवीच्या सांगाव्याची. आणि देव हत येतील त्याची. देव हाता आलं तर बानाईसने लय वाईट वाटल. काय होणार? काय घडणार आता? आता जोवर म्हाळसा गडावर येत नाही तोवर काहीही कळणार नाही. काय हो, आज आपण अशा शांत का? म्हणजे काय? मी काय मुद्दाम वाईट वागते की काय? एकही संधी सोडत नाही मला बोलण्याची. अहो तसं कुठे म्हटलं मी. मी फक्त इतकंच म्हणालो की आज आपण नेहमी सारख्या दिसत नाही आहात. तिकडे खाली काय घडत असेल ह्याचा विचार चाललाय माझा. ते लक्षात आलंय माझ्या. ज्या अर्थी आपण इतक्या शांत आहात त्या अर्थी खाली बानूवाड्यात म्हाळसा काय करत असणार हेच विचार आपल्या मनात असणार. मला तुमच्या वागण्याचं खरोखरीच कधी कधी आश्चर्य वाटतं. जे काही घडतं आहे ते आपल्या डोळ्यांसमोर घडतं आहे, तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कसं करू शकता? ते आपल्याला सहजासहजी कळणार नाही. हे असं घडण्यामागे त्यांची काय इच्छा आहे, हे असं का घडत आहे, असे प्रश्न जरी आपल्याला पडले तरी आपल्याला हवे तसे तर्क लावणे योग्य नव्हे. मग काय, नुसतं बघत बसायचं तुमच्यासारखं? मी असा शांत का असतो हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण देखील माझ्या वागण्याचे समर्थनच कराल. मला नाही वाटत तसं होईल कधी. मला आता माझ्या लेकीच्या संसाराची काळजी आहे आणि आजचा हा क्षण तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. असेलही म्हाळसा कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही. काही सांगता येत नाही. ती सांगून गेली आहे की देव तिच्या बरोबर गडावर आले नाही तर काय? तर म्हाळसा सुद्धा गडावर येणार नाही असं सांगून गेलीये ती.
देवा, जेजुरी गडावर तुमचं स्वागत आहे. या. माझा तुझ्या हाताला यश आलंय. आज माझ्या हाताने तुझं तोंड गोड करू दे मला. माधवा, शेवटी आपणच मार्ग काढलात. आपल्याशिवाय हे शक्य नसते झाले. यावेळी मात्र कार्य अवघड होतं देवा. गडावर पुनश्च स्वागत आहे. गडावर महायज्ञाची पूर्वतयारी झाली आहे. आता महायज्ञ उत्साहाने होईल. देवा, आपणही सगळ्यांशी बोलावं. जरी मी इथे या जेजुरी गडावर नसलो तरी इथला राज्यकारभार सुरळीत सुरू होता आणि ह्याचे श्रेय मी म्हासेला देईन. आता आपण सर्वजण हा यज्ञ आनंदाने साजरा करूया. देवा, आपण आलासा त्याचा आम्हाला लय आनंद झालाय बघा. आता ह्याच्याबरोबर तुम्ही जिथं जाल तर मी आम्ही येणार. गणोबा, मी ध्यानात ठेवीन ते. देवा, पुण्यांदा असा आमासनी सोडून कधी बी जाऊ नका बघा. होय.